देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. होश में आओ, होश में आओ, वन विभाग होश में आओ, होश में आओ, होश में आओ. वन विभाग होश में आओ. लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे. जीतेंगे. नमस्कार मेरे प्रिय साथियों, मैं आप सभी का राज भैया। आप लोगों ने हमारा बातमीन बहुत देखा है। हम पिछले 7 दिन यहाँ पर कंटिन्यू अमरण उपोषण किया, 23 तारीख से 29 तारीख तक। उसके बाद में माननीय वन मंत्री साहब ने हमारे को आश्वासन दिया, तो हम 29 तारीख को यहाँ से उठे। उसके बाद में 14 तारीख को उन्होंने उनके कैबिन में बैठक लगाई। वहाँ पर उन्होंने आश्वासन दिया कि भाई आप लोगों का भर्ती हम करेंगे, और उनके यूट्यूब पेज में और इंस्टाग्राम पेज में आप लोग देख सकते हैं कि उन्होंने क्या आश्वासन दिया। लेकिन सतत आज 1 महीना हो गया, लेकिन उस आश्वासन को वो पूरा नहीं कर रहे हैं, सिर्फ हमारे को आश्वासन दे रहे हैं। एक तरफ देखें तो हमारे इधर अन्याय अत्याचार खूब चालू है, और आप लोग देख रहे होंगे कहीं पर स्कूल में बच्चा मर रहा है, तो कहीं पर खाना बेकार दे रहा है। ऐसे अनगिनत समस्या है। और उसके साथ में हमारे ये जो बच्चे हैं, ये कोई आम बच्चे नहीं है, इनका परिवार है, इनका माता पिता है। ये इनके माता पिता को बहुत आस है कि हमारे बच्चा नौकरी में लगेगा तो हमारा पूरा परिवार चलेगा। लेकिन सतत हमारे को है ना ये शासन और प्रशासन की ओर से है ना, ये सिर्फ खोटे आश्वासन दे रहे हैं और बाकी कुछ भी नहीं है। तो आज हम तुम्हारी मांग क्या है? हमारी मांग यही है कि जिस प्रकार अन्य 3 जिलों में भर्ती हुई है, उस प्रकार बाकी के भी जिलों में भर्ती होना चाहिए, और सभी पदों पे सभी को समिष्ट किया जाना चाहिए। यही हम है। मेरा नाम राज भैया बसुम बारेला आहे. मराठी. माझं नाव गौरव बारेला आहे. आम्ही वनरक्षक भरती जेव्हापासून आली, वनरक्षक भरती 2023ला आली, त्याच्यानंतर एक्झाम दिले, सगळं पात्र उमेदवार झालो. पण मात्र 2024पासून पूर्ण अदर ठिकाणी म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये माजी सैनिकांची जागा रूपांतरित करून भरले जातात. जे रिक्त आहे ते इतर ठिकाणी करले जात नाही. जसे उदाहरणार्थ गडचिरोली, नाशिक, चंद्रपूर या ठिकाणी माजी सैनिकांची जागा रूपांतरित 25 जानेवारी 2024च्या JR भरले गेले. मग इतर ठिकाणी का नाही, हा मोठा प्रश्न झाला. आणि आम्हाला इथंच दिसला की एक न्याय एक समान चालतच नाही, भेद केला जातोय. त्याच्यामुळे आमची एकच मागणी आहे की 25 जानेवारी 2024च्या नुसार JR जे इतर ठिकाणी पदे भरले गेले, त्याच वृत्तीने, त्याच पद्धतीनं, त्याच कार्यपद्धतीनं सुद्धा अमरावती धुळे वनवृत्तासुद्धा माजी सैनिकांच्या जागा भरले जावं, हीच आमची एकमेव मागणी आहे. सर, आम्ही मागच्या वेळेला सुद्धा 23 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत आंदोलन केलं. त्यानंतर वनमंत्रींनी सुद्धा आम्हाला मीटिंगसाठी बोलवलं, आणि मीटिंग झाली होती 14 जुलैला झाली. त्यांनी आश्वासन असं दिलं होतं की जर इतर ठिकाणी, इतर वन डिपार्टमेंटमध्ये जर माजी सैनिकांची जागा रूपांतरित करून भरले गेले असेल, तर तुमच्या वनवृत्तामध्ये सुद्धा भरले जाईल, असं खोटं आश्वासन देऊन त्यांनी त्यांच्या इंस्टा आयडीवर, व्हॉट्सअप चॅनलवर, इंस्टा किंवा व्हॉट्सअप चॅनल म्हणा किंवा यूट्यूब चॅनल म्हणा, या ठिकाणी त्यांनी सुद्धा अपलोड केलं आहे. ते फक्त आश्वासन देऊन, आम्हाला खोटे आश्वासन देऊन आंदोलनापासून उठवून टाकतात. आणि फोन करून विचारलं किंवा काय त्याचा आढावा घेतला तर त्या पद्धतीने, योग्य पद्धतीने सांगल्या जात नाही. त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा उपोषण करण्याची पाळी आली. आज 17 तारखेपासून उपोषण करून सुद्धा महाराष्ट्र शासन किंवा वन डिपार्टमेंट दखल घेतल्या नसल्याच्यामुळे आज आम्ही अर्धलग्नसुद्धा आंदोलन करतो आहे आमच्या उमेदवारासोबत. आणि जर उद्या पण दखल घेतली जात नसेल, परवा पण दखल घेतली नसेल, तर आम्ही या ठिकाणी असून अर्धलग्न लोटांगण घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमची मागणी ठेवणार आहेत. हेच आम्ही की इतर ठिकाणी जर रूपांतर करून जर त्या ठिकाणच्या डिपार्टमेंटला न्याय मिळू शकतो, तर आमच्या या अमरावती आणि धुळे वन डिपार्टमेंटला त्याच पद्धतीने कार्यपद्धतीचं अवलंबन करून न्याय का मिळू शकत नाही, हाच आमची एकमेव. जर त्या ठिकाणी जर रूपांतर करून भरले जात असेल, तर आमच्या ठिकाणी सुद्धा रूपांतरित करून भरले जावं, हीच आमची एकमेव मोठी मागणी आहे.